सकाळचे 7:30 वाजले आहेत. मुंबईची एक लोकल ट्रेन. त्या ट्रेनमध्ये एवढी गर्दी आहे की उभं राहणं सुद्धा अवघड झालेलं आहे. कुणी दरवाजावरती लटकलंय, कुणी अर्धवट झोपेत आहे, तर कुणी फक्त फोन मध्ये बघत बसलेलं, दिवस सुरू होण्याची वाट पाहत. आणि या ट्रेनमध्ये असलेल्या जवळजवळ सगळ्या लोकांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ते सगळे त्यांच्या गावातून चांगल्या आयुष्यासाठी इथे आलेले आहेत. आता एक वेगळं दृश्य इमॅजिन करा. एक छोटस गाव. एक माणूस त्याच्या घराबाहेर शांत बसून चहा पितोय. ना घाई, ना गोंधळ, ना कुठे पोचायची धावपळ. पण इथेच गोष्ट इंटरेस्टिंग होते. त्या गर्दीच्या ट्रेनमध्ये उभा असलेला माणूस महिन्याला 1 लाख रुपये कमवतो. आणि गावात शांतपणे बसलेला माणूस महिन्याला 20,000. आणि तरीही दोघंही त्यांचं आयुष्य मॅनेज करत आहेत. मग खरा प्रश्न काय आहे, की आपण खरंच चांगलं आयुष्य शोधतोय की महागडं आयुष्य? दरवर्षी लाखो लोक मुंबई पुण्यासारख्या शहरांकडे येतात. कारण सोपं आहे. मोठं शहर, मोठी संधी, चांगली लाईफ, चांगला पगार, चांगली लाईफस्टाईल, ब्राईट फ्युचर. फार कमी लोक एक महत्वाचा प्रश्न विचारतात. तिथे पोहोचल्यानंतर खरंच आयुष्य कसं दिसतं? म्हणून आज आपण ऍक्च्युअल पाहणार आहोत. 2 लोक, 30 दिवस, एकच देश, पण वेगवेगळं आयुष्य. पहिल्यांदा भेटूया सुरेशला. तो महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावात राहतो. महिन्याला साधारण 20,000 रुपये कमवतो. पहिल्यांदा ऐकलं की हा आकडा छोटा वाटतो, पण त्याचं आयुष्य जवळून बघा. तो त्याच्या स्वतःच्या घरात राहतो. ना रेंट, ना लँडलॉर्ड, ना महिन्याचा फिक्स पेशर. घरचं साधं पण पोटभर जेवण. कधी ऑर्डर करायचं का असा प्रश्नच नाही. प्रवास खूप कमी. थोडं बाईक, थोडं चालणं. ना ट्रॅफिक, ना 2 तासांचा प्रवास. संध्याकाळी तो घरी परततो, सूर्यास्त आधीच. मित्रांना भेटतो, गप्पा मारतो, हसतो. वीकेंडला काही स्पेशल प्लॅन करायचा प्रेशर नाही. त्याचं आयुष्य लक्झरी नाही, पण स्टेबल आहे, प्रेडिक्टेबल आहे. आणि कधी कधी प्रेडिक्टेबिलिटी म्हणजेच पीस असतं. आता जाऊया पुण्यात. भेटूया अमितला. तो महिन्याला 1 लाख रुपये कमवतो. ऑन पेपर ड्रीम लाईफ. पण त्याचं खरं आयुष्य बघूया. त्याचा दिवस अलारामने सुरू होतो, मनाने नाही, मजबुरीने. तो रेंटेड फ्लॅट मध्ये राहतो. 1 BHK, कधी शेअर. फक्त रेंट 25 ते 30,000. महिना सुरू होण्याआधीच मोठा हिस्सा संपतो. सकाळी घाई, नाश्ता कधी होतो तर कधी स्किप. मग ट्रॅव्हल, ट्रॅफिक, सिग्नल्स, नॉईज. ऑफिसला पोहोचेपर्यंत एनर्जी अर्धी संपते. दिवस जातो मीटिंग्स, डेडलाईन्स, प्रेशर मध्ये. संध्याकाळी सुद्धा रिलॅक्सेशन नाही, काहीतरी चालूच. काम, कॉल्स, एक्सपेक्टेशन. मग येतं नॉर्मल लाईफ. फूड ऑर्डर, वीकेंड प्लॅन, सबस्क्रिप्शन्स, छोटे छोटे कम्फर्ट्स. सुरुवातीला हे रिवॉर्ड वाटतात, मग हॅबिट होतात आणि हळूहळू नेसेसिटी बनतात. महिन्याच्या मध्यापर्यंत सॅलरीचा मोठा भाग खर्च. आणि शेवटी किती सेव्ह झाला याचा विचार नाही, उरलेलं कसं मॅनेज करायचा याचा विचार. आता एकदा थांबा. सुरेश महिन्याला 20,000 कमवतो आणि अमित 1 लाख. पण दोघेही एकच विचार करतायत, पुढच्या महिन्यात मॅनेज करावं लागेल. मग खरंच चाललंय काय? कारण ही फक्त एका इन्कमची गोष्ट नाही, ही एका सिस्टीमची गोष्ट आहे ज्यात तुम्ही राहता. शहरं वेगळी बनलेली असतात. इथे अपॉर्च्युनिटीज आहे, ग्रोथ आहे, एक्सपोजर आहे. आणि म्हणूनच लोक येतात. लोक वाढले की डिमांड वाढते, आणि डिमांड वाढलं की सगळं महाग होतं. रेंट वाढतो, लिव्हिंग कॉस्ट वाढतो, एक्सपेक्टेशन्स सुद्धा वाढतात. कारण शहरात तुम्ही सतत एका लाईफस्टाईलने वेढलेले असतात आणि नकळत तुमचं आयुष्य तुमच्यासारखं बनवायला लागतं. म्हणून इन्कम वाढली की एक्सपेन्स जास्त वेगाने वाढतात आणि प्रेशर सुद्धा. याचा अर्थ शहर वाईट आहे असं नाही. शहरांना एक एंट्री कॉस्ट असते. जर तुम्ही 40-50 हजारांखाली अर्न करत असाल तर लाईफ सर्व्हायवल सारखी वाटते. 70,000 ते 1 लाख मॅनेजेबल. पण अजूनही कॅल्क्युलेशन आहे, प्रेशर आहे, लिमिट्स आहेत. 1.5 लाख किंवा त्यापेक्षा थोडं जास्त, तेव्हा कंट्रोल जाणवतो. थोडा ब्रीदिंग स्पेस, थोडी चॉईस. आता सिच्युएशन उलट करूया. जर तुमचं घर आधीपासून शहरात असेल तर. जर रेंट नाही, फॅमिली सपोर्ट आहे, मग पिक्चर बदलते. तेच 50-60 हजार सुद्धा कम्फर्टेबल वाटतात. कारण बिगेस्ट एक्सपेन्स नाही, सेम सिटी, सेम इन्कम, पण लाईफ कम्प्लिटली डिफरंट. तर खरा प्रश्न शहर वर्सेस गाव नाही,
तर खरा प्रश्न आहे की तुम्हाला नक्की काय हवं आहे. ग्रोथ ज्यात प्रेशर आहे की स्टेबिलिटी ज्यात लिमिटेशन्स आहेत. दोन्हींची व्हॅल्यू आहे, दोन्हींचे ट्रेड्स ऑफ आहे. सगळ्यात मोठी चूक काय करतो आपण? आपण अज्युम करतो जास्त कमाई चांगलं आयुष्य. खरं काय आहे? लाईफस्टाईल इन्कम सोबत वाढतं आणि लाईफस्टाईल सोबत प्रेशर सुद्धा. पुढच्या वेळी असा डिसिजन घेताना हा विचार करू नका की किती कमवाल, तर हा विचार करा कमावल्यानंतर माझं आयुष्य कसं दिसते. कारण शेवटी तुम्ही शहर निवडत नाही तर एक सिस्टीम निवडत आहात. आणि एकदा हे समजलं की डिसिजन खूप क्लिअर होतात.